गाय नाचे वाहे टाळी, साधन कळे उत्तम हे, काय जाणो तरले किती, नाव आयते या बैसा. सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे, काय जाणो तरले किती, नाव आयती या बैसा. तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे निर्वाणीचे, शस्त्रसाचे हे एक, काय जाणो तरले किती, नाव आयते या बैसा. विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. गायनाचे वाहे टाळी, साधन कळे उत्तम हे, काय जाणो तरले किती, नाव आयती या बैसा. प्रस्तुत आपल्या या सुवर्ण महोत्सव या खंडहरिनाम सप्ताहात सेवेच्या दृष्टीने घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय नामचिंतनाचं अलौकिक सामर्थ्य सांगतायत, सुलभता आणि सफलता स्पष्ट करतायत. आपला हा सुवर्ण महोत्सव या खंडहरिनाम सप्ताहात आहे आणि त्यात दोन आणखी महत्त्वाची आपली कारणं आहेत. आपण ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार घडवला आणि त्याचप्रमाणे हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार घडवला. हे दोन जीर्णोद्धार घडवून अखंड जो आपण 49 वर्ष सप्ताह चालवला, त्याचं हे 50वं वर्ष सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी म्हणून आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, कारण नवीन मंदिरापेक्षा जीर्ण मंदिराचा उद्धार करणं हे अतिशय श्रेष्ठ मानलेलं आहे.
हा एक भाग. आणि नामचिंतनाचा हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आपण जवळजवळ 4 तप केलेला आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितले, कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. आणि अशी साधना आपण 4 तप केलेली आहेत. म्हणून 12 चौक 48, त्यात 2 वर्षाची वाढ करून 50व्या वर्षाचा हा सुवर्ण महोत्सव आपण संपन्न करत आहात. आपला ग्रामस्थांचा इतका हा 49 वर्षाचा 50 वर्षाचा काल नामचिंतनात व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव आहे. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत जातो, जागा झाला तर भांडणात जातो आणि व्यसनात जातो. व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहेन वा, मूर्खानाम कालहा निद्रया कलहेन गच्छते. परंतु बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल जो व्यतीत होतो तो मात्र शास्त्रचिंतनात, नामचिंतनात, साधनेत व्यतीत होतो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, धीमताम काल हा बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल शास्त्रचिंतनात, नामचिंतनात, साधनेत व्यतीत होतो. आणि एक लक्षात घ्या, नामचिंतनात जो काल व्यतीत झाला तो वाया गेला नाही, तो धन्यतेला प्राप्त झाला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, धन्य धन्य काळ. सकळ मंगळ, सकळ मंगळ मंगळाचे. सकळ मंगळ, सकळ मंगळ मंगळाचे. हो, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतनात जो काळ सरला जातो तो धन्यतेला प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबरायाने देखील आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाला. त्याबद्दल तुकोबराय देखील म्हणतात, मला त्याचं कौतुक करावं असं वाटतंय. कौतुक वाटे धारिया वेठाचे, कौतुक वाटे धारिया वेठा. कौतुक वाटे धारिया वेठाचे, कौतुक वाटे धारिया वेठाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, नाममंगळाचे तेने गुणे, नाममंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. हो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या आयुष्याचा काल इतका हा भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाला, त्याचं मला कौतुक करावंसं वाटतंय. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळाचे नाम तेने गुणे झाली या वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबाराय म्हणतात, त्याचं मला कौतुक करावं असं वाटतं. मग जगद्गुरु तुकोबाराय जर कौतुक करतात तर आपण औरंगपूरकरांनी का करू नये. म्हणून त्या आयुष्याचा वेच झाल्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव तुम्ही मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. तर हे नामचिंतन सातत्याने का करायचं, दरवर्षी का करायचं, रौप्य महोत्सव का, सुवर्ण महोत्सव का, अमृत महोत्सव का, तर सातत्याने हे नामचिंतन का करायचं. या नामचिंतनात काय असं अडलेलं आहे की त्याकरता आपण नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून नामचिंतनाचं साफल्य काय ते समजावं म्हणून या दृष्टीने नाम महात्म्य सांगणारा अभंग मी आज आपल्या पुढे घेतलेला आहे. गाय
नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे. तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत. म्हणून आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आलो याची कारणासी बोलिले देरुती तत्भावे वर्ताया सत्भावे वर्ताया अडू संतांचे मार्ग अडराणी भरले जग. आड राने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आलो याची कारणासी. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबारा जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटाने जाऊच नका. नका जाऊ आडराने, ऐशी गरजेची पुराणे. नामचिंतनाचीच वाट धरा. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारा लोकांना समजून सांगतायत. अन्य वाटाने जाऊ नका, नामचिंतन करा. कधी देहाचं महत्व घेऊन सांगावं, याच जन्मे घडे देवाचे भजन. कधी तुकोबारांनी चिडू नये म्हणावं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? किती सांगू तरी? 50 वर्ष झाले ना सांगता सांगता. अजूनही तुम्ही ध्यानात घेत नाही असं कधी रागावू नये म्हणावं. तर कधी तुकोबारांनी पाया पडू नये म्हणावं. बाबांनो, तुमच्या पायाला लागतो मी, तुम्हाला माझी विनंती आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. तर कधी तुकोबारांनी ही भाषा वापरावी. बाबांनो, तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणणं तुकोबार आहे तुमचं? महाराज म्हणतात, माझं म्हणणं हे, करे टाळी बोला मुखे नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हे माझं म्हणणं आहे. हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं. हो महाराज, एक तुम्हाला बोलू का? राग नाही? नाही राग यायचं काय कारण आहे, बोला. काय? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या हे तुम्ही सांगता. वेदात, शास्त्रात, पुराणाधिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत. ती साधनं राहिली एका बाजूला आणि तुमचं चाललंय टुमणं. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हेच साधन तुम्ही का सांगता? तर मी हेच साधन तुम्हाला का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. गायनाचे वाहे टाळे, गायनाचे वाहे टाळे, गायनाचे वाहे टाळे, टाळे गायनाचे वाहे टाळे, गायनाचे वाहे टाळे,
तरले किती कायदा तरले किती साधन करी उत्तम आहे साधन करी उत्तम आहे कायदा तरले किती कायदा तरले किती हो हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या हेच साधन तुम्ही का सांगता तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या या प्रथम चरणातून देतात गाय नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे कळी हे उत्तम साधन म्हणून सांगतोय. हे कलियुग आहे. या कलियुगात उद्धाराचं एकमेव साधन म्हणजे नामचिंतन आहे. अन्य साधन कलियुगात उपयोगाची नाहीत. का नाहीत? तुकोबारा म्हणतात त्या अन्य साधनांना कलियुगात झालाय टीबी. उचित विधी विधान नकळे नगडे सर्वथा अवघा वाटा झाल्याशिन कळी न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. हो अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. क्षीण झाल्या सर्व वाटा कलियुगात क्षीण झालेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं त्यांना टीबी झालाय. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. कली न घडे साधन का घडत नाही त्यातला मुळातला विधीच पाहिला कळत नाही. उचित विधी विधान न कळे. कळलं तरी त्याप्रमाणे न घडे आणि घडलं तरी सर्वथा न घडे. न कळे न घडे सर्वथा उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्तिपंथ बहुसोपा. अन्य वाटा क्षीण झालेल्या आहेत कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. नामचिंतन कली भयानक आहे. भयानक पाप घडवतो आहे. म्हणून त्या कलीवर मात करण्याकरता दुसऱ्या कोणत्याच साधनामध्ये क्षमता अशी नाही. कोणत्या युगात कोणतं साधन करावं म्हणजे जीवाचा उद्धार होऊ शकतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेले आहे. आणि आपल्या संत वाङ्मयात संतांनी ते प्रगट केलेलं आहे. कृतयुग 4 कृत त्रेता द्वापार आणि कली. कृतयुगात ध्यान करणं हे उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगात यज्ञ करणं हे उद्धाराचं साधन. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन. कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन तेरे नारायण देईल भेटी तेरे नारायण देईल भेटी. हो कलियुगा माझी करावे कीर्तन. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तद्हरि कीर्तनात्. ध्यायन कृते यजन यज्ञेस्त्रेतायाम द्वापरेर्चयन यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगात हरिनाम हेच उद्धाराचं प्रभावी साधन आहे. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनाम.
इतर साधनांचा काल आता संपला. पूर्वीच्या काळात ती साधनं चालत होती, त्यांना महत्व होतं, त्यांच्याकडून घडत होतं. पण आता कलियुग सुरू झालंय. कलियुगावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही. काहींचा काही काल असतो, त्या कालात त्यांचा उदो उदो होतो, त्यांचा झिंदाबाद असतो. पण तोच काल गेला की त्यांचा पुन्हा मुर्दाबादही सुरू होतो. माणसं म्हणतात ना, एक काल असा गाजवला बरं का यांनी, पण आता डबड्यात जमा झाले म्हणतात. आता प्यायला लागले, खायला लागले, काही करायला लागले, पण एक पंचवार्षिक मात्र चांगली गाजवली म्हणतात. म्हणजे काहींचा काही काल असतो, त्या कालानंतर त्यांची ती क्षमता राहत नाही. तशी इतर साधनं जी होती, त्या इतर साधनांचा काल होता, त्या काळात त्या साधनांचं चालत होतं. आता ते क्षीण झालेली आहे. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. कलीवर मात करणार प्रभावी साधन नामचिंतन आहे. त्यांचा काल संपला, काल बाह्य झाली ती साधन. आपल्याला एक लौकिक उदाहरण सांगतो, म्हणजे झटकन लक्षात येईल. आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरनी त्यांच्या पद्धतीने सर्व चेक केलं. त्यांच्या लक्षात जे आलं त्याप्रमाणे त्यांनी औषधं दिली. त्यांच्याकडे जी होती ती त्यांनी दिली, बाकीची मेडिकलमधून घ्या, एक चिठ्ठी आपल्याला लिहून दिली. ती चिठ्ठी घेऊन आपण मेडिकलमध्ये जातो. मग त्याप्रमाणे तो ती औषधं काढून देतो. काही चिकित्सक माणसं, डोळस माणसं ती दिलेली औषधं जरा तपासतात, पाहतात. ती बॉटल वाटली अशी पाहतात. काय पाहतात? त्याच्यावर बरीचशी माहिती दिलेली असते, ती पाहतात. हे औषध कोणत्या कंपनीने काढलेले त्या कंपनीचं नाव पाहतात, त्या औषधाचं नाव. त्यानंतर त्या औषधात कोणती कोणती घटक द्रव्ये आहेत हे पाहतात. त्या घटक द्रव्याप्रमाणे त्याच्या पुढे त्यांची टक्केवारी दिलेली असते, कोणतं किती टक्के, कोणतं किती टक्के, कोणतं किती टक्के, अशी सर्वांगीण माहिती त्या कागदावर बाटलीच्या दिलेली असते. त्यानंतर ते औषध घेण्याची मात्रा ती दिलेली असते, दिवसातून किती टाइम, 2 टाइम का 3 टाइम, केव्हा कसं. आणि त्यानंतर तुम्ही बघा त्याच्यावर 2 तारखा दिलेल्या असतात. पहिली तारीख ही असते, हे औषध निर्माण झालंय केव्हा, जानेवारी 2023. जानेवारी 2023ला हे औषध निर्माण झालं, ही पहिली वरची तारीख असते. आणि खाली दुसरी तारीख पण असते. ती कोणती ते इंग्रजी मला माहित नाही. इंग्रज निघून गेल्यावर मी जन्माला आलोय. त्या औषधाची क्षमता कुठपर्यंत आहे, या औषधाची ताकद कुठपर्यंत, हे औषध कुठपर्यंत चालेल याची ती तारीख दिलेली असते. जानेवारी 2026. जानेवारी 2023ला औषध निर्माण झालं आणि हे औषध कुठपर्यंत चालेल, जानेवारी 2026 पर्यंत चालेल. 2026चा जानेवारी का उलटला, फेब्रुवारी का सुरू झाला 2026चा, की ते औषध फेकून द्यायचं. ते औषध चालू शकत नाही. एखादा मेडिकल स्टोअर्सवाला जर ते औषध चालू लागला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. का? कंपनीनेच त्या औषधाची क्षमता कुठपर्यंत सांगितली, हे औषध कुठपर्यंत चालेल, जानेवारी 2026 पर्यंत. तिथून पुढे कदाचित त्या औषधाचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून ते फेकून द्यायचं, ते चालणार नाही. कंपनीनेच सर्व विचारपूर्वक ते औषध निर्माण केलेले आहे आणि या औषधात क्षमता कुठपर्यंत राहणार आहे हे त्यांनी आजमावून त्याच्यावर दिलेलं आहे. तिथून पुढे ते फेकून द्यायचं, टाकून द्यायचं. त्यांचा काल संपला. तसं इतर साधनं जी होती, त्या इतर साधनांचा काल होता. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात ती साधनं चालत होती तोपर्यंत. आता कलियुग सुरू झाले, कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. म्हणून साधन कली उत्तम, हे कली हे उत्तम साधन, कलियुगात हेच उत्तम साधन आहे. का? कली भयानक आहे.
कली म्हणजे पापाचा ओतीव पुतळा आहे. कली पापाची हे मूर्ती आणि पापाची ओतीव मूर्ती, तिचं छेदन करण्याचं सामर्थ्य फक्त एक नामचिंतनात आहे. कली पापाची हे मूर्ती, नाम खड्ग घेऊ आदी, नाम खड्ग घेऊ आदी, नाम खड्ग घेऊ आती. कली पापाची हे मूर्ती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हो, कली पापाची हे मूर्ती. कलियुग म्हणजे पापाचा ओतीव पुतळा आहे, ओतीव मूर्ती आहे. तिचं छेदन सामान्य अस्त्राने शस्त्राने होणार नाही. त्याच्याकरता नाम हे खड्ग, नाम खड्ग घेऊ आते. नामातच ताकद आहे त्याचं छेदन करण्याची. कली भयानक पाप घडवतो. ज्यांना पाप कळत नाही तेच कलियुगात पाप करतात असं नाही. ज्यांना कळतंय देश दुसऱ्यांनाही सांगतात, कंबर बांधून फेटा बांधूनही सांगतात की असं करू नये तसं करू नये, असं करावं तसं करावं, पण तेच मात्र तसं करतात. एका महाराजांना विचारलं, "अहो, तुम्ही सांगितलं का?" म्हणे, सांगावं आपण, वागावं लोकांनी. सांगतो आम्ही, पण तसं जर वागत नसेल, तसं करत नसेल तर काय उपयोग. म्हणून कली हा सांगणाऱ्याच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो. सांगणाऱ्याला आपण काय सांगतो याचं भान ठेवत नाही. विठ्ठल ज्यांना कळत नाही त्यांच्याकडून पाप घडे नका. कळतच नाही त्यांना, पण ज्यांना कळतंय त्यांनी तरी पाप करावं का? त्यांच्याकडून हे पाप घडतं का? कली हा त्यांच्या बुद्धीमध्ये भ्रंश निर्माण करतो. त्यांना वाम मार्गाला नेतो. चांगली चांगली माणसं. म्हणून तुम्ही बघा, व्यवहारात आपण ही भाषा बऱ्याच वेळा वापरतो, मला त्याचं काही वाटत नाही. का? तो मूर्खच आहे, तो नालायकच आहे, त्याला काही कळत नाही, त्याने हे केलं म्हणून मला त्याचं काही वाटत नाही. पण हा तर शहाणा होता ना तिथं, याने असं करावं का? याला काही कळत नाही का? हा काय शेण खातो काय? ही भाषा आपण वापरतो की नाही? याचा अर्थ काय? चांगले चांगले जाणकारही कळतंय ज्यांना, तेही माणसं वाम मार्गाला जातात. ऐका कलीचे महिमा, असं जाती बापाची अनुमोदना, करती ऐका कलीचे महिमान, असत्यासी हृदय जन, पापा देती अनुमोदन, करती हेळना संतापी. हो, पहा हो कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो. एक प्रसिद्ध उदाहरण आपल्याला सांगतो की ज्यामुळे श्रीमद भागवत जन्माला आलं. राजा परीक्षिती, त्याचं राज्य सुरू झालं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हा कली भयानक आहे, वाम मार्गाला नेतोय, पाप घडवतोय, वाईट घडवतोय. याचा बंदोबस्त आपण आताच केला पाहिजे, तर आपलं राज्य सुरळीत चालेल. म्हणून परीक्षिती राजाने कलीला स्थानबद्ध केले, डांबून टाकलं, त्याला मोकळं सोडलं नाही. तो कली पुन्हा पुन्हा म्हणायचा, राजे तुम्ही इतके थोर राजे, मला थोडासा मुक्त संचार द्या ना. परीक्षित म्हणला, नाही, तुला मुक्त संचार दिला की माझं राज्य बिघडलंच. म्हणून तुम्ही बघा, गणेशोत्सव आला, नवरात्र उत्सव आला,
का प्रशासन एक दखल फार महत्वाची घेतं. कोणती? काही काही महापुरुषांना उचलतात आणि कुठंतरी त्या 8 दिवस 10 दिवस नेऊन ठेवतात. का? तुम्ही बंद राहिले तर गणेशोत्सव सुरळीत पार पडेल. तसं परीक्षितीने सांगितलं, तुम्हाला मोकळं सोडलं की तुम्ही माझ्या राज्याची धुळधाण करणार. पुन्हा पुन्हा कली म्हणायचा. कसा एकदा परीक्षिती भारावला गेला काय ना, राजे ठीक आहे, थोडस तरी मला मुक्त संचार द्या, कुठंतरी एखादी जागा द्या मला सांगा. परीक्षिती म्हणलं ठीक आहे, मी तुला सोन्यात जागा देतो. सोन्यात राहायला जागा दिली. खूप आनंद झाला, चांगली जागा मिळाली. समोरच सोन्याचा मुकुट होता परीक्षितीचा. त्या मुकुटात तो कली शिरला, लक्षात घ्या. आणि तोच मुकुट डोक्यावर परिधान करून परीक्षिती राजा शिकारीला गेला. पाणी मिळालं नाही, तहानेने व्याकुळ झाला. एक आश्रम दिसला, एक साधू महात्मा तिथे समाधिस्थ होते. हा हाक मारतो, ऋषीजी मुनीजी पाणी द्या, पाणी द्या. मी राजा परीक्षिती आहे, तहाने व्याकुळ झालेलो आहे. पण ते समाधी अवस्थेमध्ये होते, काही बाह्य जगताची खबर नव्हती. त्यांनी काय चालचाल केली नाही. मुकुटात शिरलेला जो कली होता, त्या कलीने दिला ना धक्का परीक्षितीला, दंश केला. आणि परीक्षितीच्या बुद्धीत कसा प्रकार घडवला बघा. हे ऋषीमुनी उद्दंड झालेले आहेत, यांना भान नाही. आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला काय सांगतात? आलेल्या अतिथीचा सन्मान करा, आदर करा, अन्न द्या, पाणी द्या, विनमुख जाऊ देऊ नका. यांच्याकडे आल्यानंतर मागूनही पाणी मिळत नाही. हे सर्पाच्या जातीचे आहेत, यांची निर्वाचनाच केली पाहिजे. कलीने बिघडवली ना बुद्धी परीक्षितीची. आणि परीक्षितीने पाहिले, इकडे तिकडे मेलेला सर्प दिसला, एक बाणाच्या टोकाने उचलला आणि तो ऋषीच्या गळ्यात अडकवला. लक्षात घ्या, ऋषीमुनींची साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा परीक्षिती. आईच्या उदरात असताना त्याला देवाने दर्शन दिलेलं आहे. आईच्या उदरात असताना इतका थोर राजा परीक्षिती. पण कलीने कसा भ्रंश घडवला, उचलला तो सर्पण गळ्यात अडकवला, निर्वत्सना केली ऋषीची. ऋषीपुत्र अरण्यातून आल्यावर पाहिलं, कोणी माझ्या पित्याची निर्वत्सना केलेली आहे. ज्याने निर्वत्सना केलेली आहे, ज्याने सर्प अडकवलेला आहे, त्याचा 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल. शाप दिला. ती घोर शापवाणी ऐकल्यानंतर परीक्षिती ते ऋषीजी वित्थान दशेवर आले. बाळा, क्रोधायमान दिसतोस, काय रे काय? पिताश्री, कोण उद्दंड इथे आला? आणि हा बघा मेलेला सर्प तुमच्या गळ्यात अडकवला होता, मी तो बाजूला केलेला आहे. मी त्याला शाप दिला, 7व्या दिवशी सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल. ऋषीने ध्यानात पाहिलं, बाळा तू हे चूक केली. काय? अरे तो राजा परीक्षिती होता, ज्याने केलं तो राजा परीक्षिती होता. कलीने त्याला धक्का दिला रे, त्याचे बुद्धीत बिघड घडवला आणि त्यामुळे ते केलेलं आहे. त्याचा दोष नाही, हा कलीने त्याच्यात घडवलेला प्रकार आहे. तू एक कर, आता शाप मागे घे. तर म्हणू लागले, मागे मला घेण्याचं सामर्थ्य नाही. मग जाऊन तरी सांग की 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होणार, म्हणून तो 7 दिवसात काहीतरी वाटचाल करेल. जाऊन सांगितल्यानंतर लगेच परीक्षितीने राज्याचा त्याग केला, गंगा किनारी गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे कसं जाता येईल याचं चिंतन करू लागला. त्याच क्षणात शुकाचार्य तिथे प्राप्त झाले आणि त्याच 7 दिवसात त्याला श्रीमद भागवत सांगितलं आणि परीक्षितीचा उद्धार केला. कली भयानक किती पाप घडवतो, वाम मार्गाला नेतो. आपण आता देखील एखादा मनुष्य काही कसं वागू लागलं, काही करू लागलं की आपण हीच भाषा वापरतो ना, याच्यात काही कली शिरलाय का काय, हा असं कसं काय वागायला लागलाय म्हणतो की नाही. कली असा भयानक पाप घडवणार आहे. तेव्हा हे भयानक होणारं पाप घालवण्याचं सामर्थ्य फक्त एका नामचिंतनात आहे, अन्य कुठल्याच साधनात नाही. म्हणजे नाम किती पाप घालविल.
तुमचं जेवढं असेल तेवढं घालवेल. जेवढं असेल तेवढं. हो, डोक्यात नाही शिरत. जेवढं असेल तेवढं कसं काय? प्रत्येकाची काही क्षमता असते, त्या क्षमतेप्रमाणेच तो ते काम करू शकतो. क्षमतेपेक्षा अधिक करू शकणार नाही. नामाची अशी क्षमता किती आहे, ते किती पाप घालवेल नाम. नामाची क्षमताच अशी आहे, जेवढं असेल तेवढं घालवेल. नाही पटत, नाही शिरत डोक्यात. ए बाळा, तुला मी एक विचारतो. तू 100 किलोचं बाजरीचं पोत भरलेलं डोक्यावर घेऊन इथून तुझ्या घरी जाशील का? नाही जाणार. नाही, बरोबर. 50 किलो नेशील का? नाही. 25 किलो? नाही. 5 किलो? हा, त्याने मान आपल्याला 5 किलो मी नेईल. म्हणजे त्याने त्याची क्षमता असेल, मी 5 किलो नेऊ शकतो. तुम्ही 25 नेऊ शकता, तुम्ही 50 नेऊ शकता. एखादा हिंद केसरी 100ही नेईल. म्हणजे 5, 25, 50 ही काय झाली क्षमता, ज्याची त्याची. मी एवढं नेऊ शकतो, ही त्याच्यापेक्षा अधिक नाही. तशी नामाची काय ताकद असेल ना, की नामस्मरण एवढं पाप घालवतं. नाही, नामस्मरणाची ताकदच एवढी आहे, तुमचं जेवढं असेल तेवढं घालवतं. काय? थांबा थांबा, मला सांगू द्या ना. नामस्मरणाची ताकदच एवढी आहे, तुमचं जेवढं असेल तेवढं घालवण्याची. नाही शिरत, शिरून देतो आणि मगच पुढे जातो. किती पाप नामचिंतन कसं घालवतं. एकाने फॉरेस्ट खात्याचा वन विभागाचा लिलाव घेतला. तो फॉरेस्टर ऑफिसर खूप चांगला आलेला होता, कारण तिथे क्षेत्र खूप मोठं होतं. मोठं क्षेत्र होतं आणि ते चांगलं जरा आपण काय म्हणतो, मग त्याला चांगली क्षमता असलेलं ते क्षेत्र होतं. निव्वळ खडकाळ नव्हतं, त्याच्यावर काही उत्पादन निघू शकेल असं क्षेत्र होतं. तो वन विभागाचा अधिकारी, तो खूप बुद्धिमान. त्याने राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी सर्व तिथे आणल्या. पाणी अडवा, पाणी जिरवा, बंधारे टाकले, लेवलिंग केलेले आहे, त्याचप्रमाणे कंपाऊंड केलेलं आहे. वेगवेगळ्या योजना सर्व राबवून तिथे अनेक झाडं लावलेली आहेत. काही फळ झाडं लावली, काही फुलझाडं लावली, वेगवेगळे असं खूप उत्पादन त्याने घेतलं. पाणी सगळीकडे, हजारो हेक्टर क्षेत्र होतं ते, हजारो कितीतरी क्षेत्र. हिरड्याची पोती भरली त्या ज्याने घेतला तो लिलाव. त्याने काजूची पोती भरली, बाकीचे जे जे होतं ते काढलं. आणि पाणी सर्वत्र फिरल्यामुळे तिथे गवतही चांगलं आलं होतं रिकाम्या उरलेल्या क्षेत्रामध्ये. मजूर लावून त्याने ते कापूनही घेतलं, पेंड्या बांधल्या आणि त्याची एक गंजी घातली. गंजीच म्हणतो ना आपण, वळई गंजी, ती घातली. जवळजवळ 5 लाख पेंड्या निघाल्या. 5 लाख, हजारो हेक्टर क्षेत्र होतं ते. 5 लाख पेंड्या निघाल्या, अशी टोलेजंग गंजी लागलेली. मला तुम्हाला एक विचारायचं आता, 5 लाख पेंड्या आहेत त्या वळईमध्ये. त्या 5 लाख जर पेंढ्या जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजेत? तृणाग्री में समरस झाले, तृणाग्री में समरस झाले, तृणाग्नि में समरस झाले, तृणाग्नि में समरस झाले.
तैसे नामे केले जपता हरी तैसे नामे केले जपता हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा 5 लाख पेंड्या आहेत त्या वळीमध्ये. त्या 5 लाख पेंड्या जाळायला किती लाख काड्याच्या पेट्या लागतील? 1 लाख. एक काडी पेंड्या किती जाळायच्या ध्यानात घेतलंय का? 5 लाख पेंड्या जाळायच्यात, एक काडी पुरेशी? पुरे तुमचं म्हणणं. आता तुम्ही सगळे एक झाले, मी एकटाच बाजूला पडलो. वयस्कर माणसं देखील म्हणतात एक काडी पुरेशी. सर्व तुम्ही एक काडी पुरेशी म्हणता. ठीक आहे, मी मान्य करतो. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला, त्याच्याही पेंड्या त्याने गवताच्या कापल्या आणि त्या पेंड्या बांधल्या आणि त्यांनी त्याची टोले जंगण जिरवली. इतकं मोठं क्षेत्र, त्याच्यात 10 लाख पेंड्या निघाले. याच्या दुप्पट 10 लाख पेंड्या. आता मला एक सांगा, त्या 10 लाख पेंड्या जाळायला आता किती काड्या लागतील? आता नाही पटलं मला तुमचं. मग अशी मी मान्य केलं तुमचं म्हणणं, 5 लाख पेंड्या जाळायला एक काडी पुरेशी, मी मान्य केलं. आता 10 लाख आहेत, त्रैराशिक मांडा ना तुम्ही. 5 लाख पेंड्या जाळायला जर एक काडी, तर 10 लाख पेंड्या जाळायला 2 नकोत का? एकच. 20 लाख पेंड्या जाळायला, 50 लाख पेंड्या जाळायला, 1 कोटी पेंड्या जाळायला, 5 कोटी पेंड्या जाळायला. याचा अर्थ काय झाला? पेंड्यांची संख्या कितीही वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. का? एका काडीत ताकदच एवढी आहे, तुमच्या जेवढ्या पेंड्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं पाप तुमचं किती असू द्या, एका नामस्मरणात अशी ताकद आहे की जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याची. ज्ञानोबरांचा अभंग हरिपाठातला, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, अनंत पापाच्या राशीच्या जरी असल्या तरी जातील लयासी क्षण मात्रे. कशाप्रमाणे हाच दृष्टांत तिथे ज्ञानोबरांनी दिला. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. कोणी म्हणाल कोणाचं गेलंय का? मग वाल्या कोळ्याचं किती पाप त्याने केलं होतं. सध्या तितका पापी कोणीच नसेल मला असं वाटतं. 7 रांजण भरले होते, शालिग्राम टाकून प्युअर ब्राह्मण जेवढे मारले त्यांचाच हिशोब आहे. इतर जाती जमातीचे किती मारले त्याचं तर मोजमाप नाही. इतका भयंकर हत्या रे, ब्रह्महत्या. पण नारदाने राम म्हणायला सांगितलं. त्याला राम म्हणताय ना मरा. नारद म्हणतायत मरा म्हण चालेल. राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणत राहिला. वास्तविक मरा हा काय मंत्र नाही, मरा हे काय नाम नाही. पण राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणत होता. पण तो मरा देखील मंत्र ठरला गेला. वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. मारा मारा येही मंत्र उनके अंतर भेदा वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. आनंद रामायणात म्हटलंय मरे ती जप सर्वदा. मरा इति सर्वदा. जप मरा येते ना तोंडात, काय हरकत नाही. मरा 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 असं म्हणत जा, त्याचं पुढे राम होऊन जाईल. मराचं उलट काय होतं? राम. सारखं मान मरा 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 राम होऊन जाईल. गेलं. नामात तितकी ताकद आहे. किती तुमचं पाप असू द्या ते घालवण्याची. नाम संकीर्तन साधन पैसोरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे. नाम संकीर्तन साधन पैसोरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे याच जन्मातलं काय पाप, मागच्या अनंत जन्मातलं जरी पाप असलं तरी जळतील पापे जन्मांतरे. अन्य जन्मातलं पाप किती असू द्या जळून भस्मसात होईल. जळतील म्हटलं याला फार मत आहे, पळतील नाही म्हटलं.
जळतील म्हटलंय. कोणी म्हणेल पळतील आणि जळतील, काय फरक केला तुम्ही? पळाली तरी गेली आणि जळाली तरी गेली. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात. पळून जाणारी रंगू 4 चौघांनी समजूत घातल्यानंतर परत नांदायला येऊ शकते. अगं रंगू, असं रंग करणं बरं नाही. आपलं घराणं काय, ते घराणं काय, तू कसं वागते, काय तुला पटतं काय, समजून सांगितल्यानंतर ती परत नांदायला येऊ शकते. पण जळून मेलेली गंगू ती येईल का परत? तसं इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जळतात. हे वैशिष्ट्य आहे. परत येऊ शकत नाही. इतर साधनाने पाप गेलेली परत येऊ शकतात. गंगा पाप घालवणारी आहे. गंगा पापम शशीतापम आपण म्हणतो, पण गंगा सगळी पाप घालवू शकत नाहीत. जी अज्ञानाने घडलेली पाप आहेत तेवढीच पाप गंगा स्नानाने जातात. जाणून बुजून घडलेली पाप गंगा घालवू शकत नाही. ती पाप गंगेतून पळतात. ती घालवू शकत नाही. ती पाप अज्ञानाने घडलेली पाप तेवढीच गंगा घालवू शकते. अज्ञानाने म्हणजे सांगतो, म्हणजे झटकन लक्षात बसेल, वेळ नको जायला आपला. आज एकादशी आहे हे माहीत नाही आणि भेळ खाण्यात आली. झालं की नाही पाप? झालं पाप. आता अशी अज्ञानाने जी घडलेली पाप आहेत. एकादशीला भेळ का खायचं नाही, एकादशीला अन्न का खायचं नाही, त्याचं शास्त्र सांगतो आपल्याला. मी काय का म्हणतात, मी ती एकादशी काही धरत नाही म्हणतो. नको धरू, घे पाप बोकांडी किती पण. नारद पुराणात असं सांगितलंय, जी पाप अंतराळात परिभ्रमण करत असतात, ब्रह्महत्यादी पाप खूप अंतराळात अशी परिभ्रमण करत असतात की ती पाप कोणाच्या नावाने नोंदवत अशी ही राहत नाही. ती परिभ्रमण करत असत इकडे तिकडे. तेव्हा ती पाप कुठं आम्हाला आश्रय मिळावा अशी ज्या वेळेला प्रार्थना करतात, त्यावेळेला त्या पापांना सांगितलं जातं की तुम्ही एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये राहू शकता, तिथे तुम्हाला स्थान मिळेल, अन्नामध्ये तुम्हाला आधार मिळेल, अन्नाच्या आधाराने तुम्ही राहू शकता. म्हणून एकादशीला ती अंतराळात परिभ्रमण करणारी पाप अन्नाच्या आश्रयाने राहतात एकादशीच्या दिवशी. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण अन्न खायचं नाही. जर आपण अन्न खाल्लं तर ती पाप आपल्याला लागतात. नारद पुराणात म्हटलं, यानी कानिच पापानी ब्रह्महत्याधिकानिच अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति तानि विप्र हरेर दिने. हरिदिनेच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी ती सर्व पाप अन्नाच्या आश्रयाने असतात. म्हणून आपण ते अन्न खायचं नाही. आपण खाल्लं की ती पाप आपल्याला लागणार. म्हणून एकादशीला अन्न भक्षण करायचं नाही. पण आज एकादशी हे माहीत नाही आणि खाण्यात आलंय, भेळ खाण्यात आली. हे पाप जे घडले भेळ खाण्यात आले. गंगा स्नानाने हे अज्ञात घडलेलं पाप जाऊ शकतं, गंगा स्नानाने. पण जाणून बुजून केलेलं जे पाप असतं ते मात्र गंगा घालवू शकत नाही. जाणून बुजून केलेलं पाप म्हणजे कोणतं? चाल, काय खास बटाटवडा आहे, काय वास सुटलाय, चाल खाऊ आपण. तो म्हणतो तुला खायचं तर खा, मी नाही खाणार. का रे? आज माझी एकादशी. आणि तुम्हाला म्हणतो बटाटवडा खायला चाल, मी नाही येणार. तो काय म्हणतो, याला तुझ्या कायमच्याच आहे ना एकादशी? हो, 12 महिन्याच्या कायमच्या एकादशी आहे. मग हा काय म्हणतो 12 महिन्याच्या आहेत ना, मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर. काय खास आहे बटाटा? खाऊन तर बघ एकदा, मी पैसे देतो वाटल्यास, खाऊन तर बघ. त्याने आग्रह केला आणि याने बटाटावडा खाल्ला. आता हे जे पाप झाले हे कसं झाले? जाणून झाले. आता असं जाणून झालेलं जे पाप आहे ते गंगा घालू शकत नाही. गंगेत जाऊन बुडी मारली
का तो बटाटा वडा वर तरंगतो आणि गंगेतून हा बाहेर आला का पुन्हा त्याच्यात येऊन शिरतो. तो त्याला सोडू शकत नाही. ते पाप गंगा घालू शकत नाही. ज्ञात पाप गंगा घालू शकत नाही. पण नामचिंतनाचं सामर्थ्य आहे. तुमचं अज्ञात पाप असो का ज्ञात पाप असो ते मात्र नामचिंतनाने जाणार, गंगा स्नानाने जाणार नाही. नामदेवराय सांगतात मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. मनसंकल्पपूर्वक केलेली जी पाप असतात ती गंगा घालू शकत नाही. म्हणून अशी कोणतीही पाप किती ज्ञात पाप कसली असली तर ती सर्वच्या सर्व पाप घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनात आहे. म्हणून साधन कली उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. कलियुगामध्ये नामामध्ये शक्ती आहे आणि कलियुग पाप घडवणार आहे भयंकर. तेव्हा कलीने किती पाप घडवलं तर ते घालवण्याकरता आपण जोरदार नामचिंतन करा की तुमचं सगळं पाप जाणार. साधन कली उत्तम हे. कोणतं? गाय नाचे वाहे टाळी. मुखाने नाम गायचं, नाचायचं आणि हाताने टाळी वाजवायची. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते. हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं, नाचायचं. नाचत नाचत टाळी वाजवत जर भगवंताचं नाम गायलं तर गाणारा विरून जातो त्याच्यात आणि भगवंताला ते आवडतं. नामदेवराय नाचत नाचत कीर्तन करत होते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेवराय त्या रंगात रंगून, नामचिंतनात रंगून नाचत होते. त्याच्या त्या गायनातून, त्या नामचिंतनातून भगवान प्रसन्न झाले आणि भगवानही उतरले ना. नामदेवराय कीर्तन करतायत नाचत, त्याच्यात भगवान आले आणि ते नाचायला लागले ना. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. देव रंगून गेले त्या नाचण्यात. नामचिंतनात धावून येतो भगवान. जिथं नामचिंतन रंगात रंगून होत असेल तिथे भगवान स्वतः धावून उडी घालतो, येतो, रंगून जातो. म्हणून भगवंताला रंगवणारं साधन, भगवंताला तिथे झेप घालायला लावणारं साधन नामचिंतन आहे. म्हणून गाय नाचे वाहे टाळी. पूर्वीच्या संतांनी मग याच साधनावर जोर दिला. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुलिया नाचत, निज घेऊन फिरत गा. ही तिन्ही इथेच बसतात. रामकृष्ण गात म्हणजे गाये, टाळ चिपळ्या वाजवीत म्हणजे वाहे टाळी, आणि छंदे आपुल्या नाचत. गाय नाचे वाहे टाळी. मुखाने नाम गायचं नाचत नाचत आणि टाळी वाजवायची. की कलियुगात इतकं उत्तम साधन आहे. भगवान त्या साधनाने बोलून जातो, रंगून जातो आणि आपलं सगळं पाप नष्ट होऊन जातं. मोठी क्षमता या नाम साधनात आहे. म्हणून साधन कळे उत्तम हे. म्हणून संतांनी आम्हाला हेच साधन करायला सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तने ब्रह्मरा. म्हणून तुकोबराय सांगतात गायनाचे वाहे टाळी, साधन कळे उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. महाराज, नामचिंतनाने पाप जाईल ठीक आहे, पण तो भवनदी तरून जाईल का? तुकोबराय म्हणतात अरे नामचिंतनाचं तू सामर्थ्यच ओळखलं नाही. नामचिंतन नुसतं पापच घालवत असं नाही, नामचिंतन काय करू शकत नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे होती लाभ एका या चिंतने. या एका नामचिंतनाने सर्व काय लाभ प्राप्त होतात. भवनदी तरून जातो हो, कोणतंही फल नामचिंतनाने प्राप्त होऊ शकतं. म्हणजे आजपर्यंत कोणी तरुण गेले का? तुकोबराय म्हणतात कितीतरी तरुण गेले, आपण काय जाणू शकणार हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. काय जाणो तरले किती, काय जाणो तरले किती,
काय जाणो तरले किती, किती तरले काय जाणो. या नाम साधनाने कितीतरी तरुण गेलेले आहेत. आपण काय जाणू शकणार आहे? किती? अहो नामेची तारिले कोट्याने कोटी. अशी अनंत अपार नामे तरले चराचर. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले तरती गा आणि काही विश्वासी. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. कितीतरी प्रमाण देता येतील. नामचिंतनाने कितीतरी तरुण गेलेले आहेत. आपण काय जाणू शकणार? मग काय, काही डोकं चालवायचंच नाही. नाव लागलेली आहे, नावडी तयार आहे, या बसा आणि जा पलीकडे. नाव ऐती या बैसा. इथे भगवंताच्या नामाला नाव म्हटलंय. नाव का म्हटलं? नाव जशी सगळ्यांना तारून नेते तसं भगवंताचं नाम सर्वांना तारून नेणार आहे. सकाळाशी येथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा या अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही, समाजातला कोणताच घटक वंचित राहत नाही. सर्वांना पैल तीराला नेणारे साधन आहे. म्हणून नाम ही नौका म्हटलंय. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणे. तेव्हा भगवंताची 1000 नावं, ह्याच कोणी 1000 नौका आहेत. नामाची या सहस्रवरी नावाई अवधारे. कोणी म्हणेल नाव तारणारी आहे, पण त्याला नावाडी लागतो ना. नावाड्याशिवाय नाव नाही का पलीकडे. नाव तारी हे साचार. माझी बैसले थोर थोर परी तारके विन पैल पार. समर्थ नर न पवती. त्याला नावाडी पाहिजे ना. भगवान म्हणतात मग मी काय काम करतो? जो नामरूपी नौकेमध्ये बसतो त्याला पलीकडे नेण्याकरता मी स्वतः नावाडी बनतो. सजून या संसारी तारू झालो. आणि हा नावाडी फुकटाचा आहे बरं, काहीच घेत नाही. विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा. फुकटाचा हा नावाडी आहे. तो हात पालवतो आहे. उभारोने बाहे विठो पालविता. या नाव तयार आहे, मी तयार आहे तुम्हाला पलीकडे न्यायला. मग आपल्याला जाऊन बसायला काय अडचण आहे का? तारू भला पांडुरंग पाव भिजोने दी अंग, पाव भिजोने दी अंग, पाव भिजोने दी अंग. तारू भला पांडुरंग पाव भिजोने दी अंग, पाव भिजोने दी अंग, पाव भिजोने दी अंग. हो, तारू भला पांडुरंग. सुंदर हा नावाडे चांगला आहे. पाव भिजवणे दे अंगाने पैल तीराला नेऊन पोहोचवणार आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात संकोच करू नका, नाव ऐती या भैसा. इतकं सुलभ साधन आहे, खात्रीचं साधन आहे. पण याला काहीतरी कष्ट लागतील ना. तुकोबरा म्हणतात नाही सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. भगवंताचं नाम घेत असताना कुठलेच कष्ट लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घराणार. असं सुलभ साधन आहे. नाम साधन सुलभ कसं? याची सुलभता चतुसूत्री मी आपल्या लक्षात आणून देतो. इतकं सुलभ कोणतंच साधन नाही. सर्वात सोपं नाम संकीर्तन साधन पै सोपे. तो का म्हणे सोपे आहे सर्वांनी. सर्व साधनापेक्षा सोपं साधन आहे, सुलभ साधन आहे. सोपं कसं आहे? चतुसूत्री सांगतो. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. कोणीही घ्या. सकाळच येथे आहे अधिकार. आपला थोडा वेळ राहिलाय म्हणून आपण आता आवरून घेऊ. कोणी घेऊ शकता. सकाळच येथे अधिकार. केव्हाही घेऊ शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. केव्हाही घेऊ शकता. वेळ काळाचं बंधन नाही. कुठेही घेऊ शकता. घरात घेऊ शकता, अंगणात घेऊ शकता, दारात घेऊ शकता, दुकानात घेऊ शकता, शेतात घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने जिथे राहावं लागत असेल तिथे ते कर्तव्य करत करत तुम्हाला नामचिंतन करता येऊ शकतं. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे ते करा. तुम्हाला कर्तव्याच्या दृष्टीने जिथे राहावं लागत असेल तिथे राहा आणि नामचिंतन करा. कुठेही करा. आणि चौथी सुलभता कसंही करा. विठ्ठल म्हणा नाही तर इठ्ठल म्हणा, राम म्हणा नाही तर मारा म्हणा, नाही तर विठाई किठाई म्हणा. पुल्लिंगाचं स्त्रीलिंग झालं तरी हरकत नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणून इतकी सुलभता फक्त नाम साधनात आहे. याला कुठले सायास लागत नाही. सायासाचे नाही काम.
कोणी म्हणा कळ लागते ना बसल्या बसल्या, कळ लागल्यावर मग झोपून खरा. आता नाही, घरी गेल्यावर. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. कसंही करा, कुठेही करा, केव्हाही करा आणि कोणीही करा. म्हणून अशी सुलभता फक्त नाम साधनात आहे. म्हणून संतांनी या साधनावर जोर दिला आणि गावोगाव प्रचार दौरा करून सांगितलं की अखंड हरिनाम सप्ताह करा. सर्व जनतेच्या लक्षात हे आणून द्या. 7 दिवस याचं अनुष्ठान करा, 8व्या दिवशी काला करा. आणि या नामाचं महत्त्व काय आहे सर्व जनतेच्या लक्षात येऊ द्या. म्हणून ही सुलभ साधना संतांनी समाजाला दिले. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह गावोगाव सुरू झाले. आपणही ग्रामस्थांनी तो 50 वर्ष आता चालवलेला आहे. म्हणून एक जण असं उठला त्यातला ना, तो म्हणाला महाराज याच्यापेक्षा एखादं प्रभावी साधन नाही का? याच्यापेक्षा नाम साधनापेक्षा प्रभावी? अरे सर्व साधनापेक्षा प्रभावी साधन, निर्वाणीचं साधन, महत्वाचं प्रभावी शस्त्र कोणतं असेल तर एक फक्त नाम आहे. हेच तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे शस्त्र साचे हे एक, शस्त्र साचे हे एक. जाणो तरले काय काय जाणो करले किती. तरले किती, काय जाणो करले किती. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, रखुमाई. बोला बोला सर्वजण बोला. जय 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 विठोबा रखुमाई, रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक, हे एक निर्वाणीचे साचे शस्त्र नामचिंतन. हे जे साधन आहे अंतिम समयाचं निर्वाणीचं, जिथे सर्व साधनं हातबल होतात तिथं जे साधन उपयोगाला येतं याला म्हणतात निर्वाणीचं, अंतिम समयाचं. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे एक, एक साचे शस्त्र आहे. या शस्त्रामध्ये इतकी ताकद आहे नामशस्त्रात, काळाचंही काही चालत नाही या शस्त्रापुढं. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. यमाचंही काही चालत नाही या शास्त्रापुढे. यमदूतांना सांगून ठेवतो जिथे हे नाम चालत असे तिकडे जायचं नाही बरं आपण. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा गावातही जायचं नाही, शिवेवरही जायचं नाही. इतका काळाला धक्का आहे. इतकं काळावर आहे मात करणारं प्रभावी शस्त्र म्हणजे नाम आहे. प्रभावी. आता याहीपेक्षा मी पुढे सांगतो, काळाचं तर काही चालत नाहीच नाही, पण प्रत्यक्ष रामाचंही काही चालत नाही, प्रत्यक्ष देवाचंही काही नामाच्या पुढे चालत नाही. नामाची शक्ती इतकी अधिक आहे, देवापेक्षाही अधिक शक्ती देवाच्या नामात आहे. देवाच्या नामात आहे, देवापेक्षा अधिक शक्ती.
एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा संपवतो. हे प्रभावी शस्त्र कसं आहे, काळाचं तर काही चालत नाहीच नाही, देवाचंही काही या शस्त्रापुढे चालत नाही. लंकेवर जय प्राप्त करून आले रामप्रभू, अयोध्येला आले, राज्याभिषेक झाला, रामप्रभूंचं राज्य सुरू झालं. झाले रामराज्य काय म्हणे आम्हाला. का उत्तम चालत होतं, रामप्रभू ऋषीमुनींच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करत होते, म्हणून ते उत्तम चालत होतं. त्यांच्या सभेला कोण कोण असायचे, वशिष्ठ, विश्वामित्र, वामदेव, अंगिरा, नारद, हे ऋषी असायचे सभेला. आणि ते ऋषीमुनी जसं मार्गदर्शन करतील तसं रामप्रभू राज्य करत होते, म्हणून अतिशय उत्तम ते चालत होतं रामराज्य. म्हणून आजही आपली इच्छा आहे की रामराज्य यावं. ज्यांना सत्ता प्राप्त आहे त्यांनी रामाचा आदर्श घ्यावा आणि राज्य चालावं. कोणालाही काही चिंता राहू नये, कशाचीच राहू नये. आदर्श रामप्रभूचा घ्यायचा, भगवान श्रीकृष्णाचा घ्यायचा. इतकं उत्तम राज्य ऋषीमुनींच्या सल्ल्यानुसार रामप्रभू करत होते. मला एक प्रसंग सांगायचा आहे त्यातला. एके दिवशी सभेचं कामकाज संपलं. नारद म्हणाले, माझा एक छोटासा प्रश्न आहे, मी विचारू का, मांडू का? तसं ते विषय पत्रिकेत असतं ना, नोटीसमध्ये, ऐनवेळी मान्यवर अध्यक्षांचे परवानगीने येणारा विषय हा शेवट असतो त्या सभेच्या नोटीसमध्ये. तसं नारद सभा संपल्यानंतर म्हणाले, माझी एक छोटासा प्रश्न आहे माझा, मी मांडू का? सर्वांनी मान्यता दिली, मांडा नारदा, तुम्ही समाजाच्या भल्याकरताच मांडणार काय. माझा छोटा प्रश्न असा आहे, राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ? या दोन्हीत कोण श्रेष्ठ आहे? मला याचं उत्तर हवं आहे. कोणी म्हणाले राम श्रेष्ठ, व्यक्तीला महत्व आहे, नामाला काय महत्व? नाव व्यक्तीला ठेवलेलं असतं, व्यक्तीला महत्व आहे. राम श्रेष्ठ काय म्हणाले, नाही, रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ. का? व्यक्ती एका ठिकाणी राहते, व्यक्तीच्या नामाने सगळी कामं होत असतात, म्हणून नाम श्रेष्ठ आहे. कोणी व्यक्ती श्रेष्ठ, कोणी नाव श्रेष्ठ. व्यक्ती मेल्यानंतरही व्यक्तीच्या नावाने पक्ष चालतात. नाव श्रेष्ठ कोणी म्हणायचे, कोणी व्यक्ती श्रेष्ठ. खूप सभेत गोंधळ वाजलं जिकडे तिकडे. वशिष्ठ म्हणू लागले, नारदा तुम्हाला अशी वाईट खोड लागली का कधी पिलू सोडून द्यायचं आणि मजा बघत बसायचं? बघा किती सभेत गोंधळ झालाय. म्हणे मी माझा प्रश्न मांडलाय, त्याचं उत्तर द्या ना, मी काय गोंधळ करा म्हटलो का? गोंधळ काय? सभा ही कशा करता असते? गोंधळ मिटवण्याकरता असते सभा. पण आत्ताच्या सभा गोंधळ वाढवण्याकरताच आहे. गोंधळात अधिवेशनाची समाप्ती. राज्याचे प्रश्न तसेच शिल्लक राहिले, देशाचे प्रश्न तसेच शिल्लक राहिले, गोंधळात अधिवेशनाचं सूप वाजलं. अधिवेशनाची समाप्ती. सभा गोंधळ मिटवण्याकरता आहे, गोंधळ वाढवण्याकरता नाही. तुम्ही उत्तर द्या माझ्या प्रश्नाला. म्हणे आम्हीच गोंधळून गेलो, आता आम्ही नाही उत्तर देऊ शकत. कोणी व्यक्ती श्रेष्ठ राम श्रेष्ठ, कोणी नाम श्रेष्ठ. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, उभे राहून सांगतात, नारदा हा सगळा गोंधळ तुम्ही माजवलाय, तर मला असं वाटतं हा गोंधळ तुम्हीच मिटवू शकता. तुम्हीच सांगा कोण श्रेष्ठ. नारद म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, मी सांगू शकतो. म्हणे काय? रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. कोपऱ्यातून आवाज आला, पटवून द्या, अनुभवात आणून द्या. कोण काय बोलतंय तिकडे? वशिष्ठ म्हणतात, लोकांचं म्हणणं आहे पटवून द्या, अनुभवात आणून द्या, रामापेक्षा रामाचं नाम कसं श्रेष्ठ. ठीक आहे म्हणे, पटवून देतो. पटवून देण्याची जबाबदारी हनुमंतावर आली, ह्या नारदावर आली. पटवून द्यायचं, रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ कसं. लक्षात आलं. लगेच हनुमंतरायाला गाठवलं नारदांनी. नारदा गड्या, उद्या एक काम करायचं. काय काम? असं आहे ते न करण्यात जमाय, पण ते तू करायचं. न करण्यात जर जमाय तर मग करायला काय मला अडचण काय? म्हणे न करण्यात जमा असे, आम्ही सभेला बसल्यानंतर तू येतो की नाही? हो. तू काय करतो? म्हणे मी तुमच्या पाया पडतो, पहिला वशिष्ठांच्या पाया पडतो, रामप्रभूंच्या पाया पडतो, विश्वामित्रांच्या पाया पडतो, माझ्या जागेवर जातो, तुम्हा चौघांच्या मी पाया पडतो. नारद म्हणतात, उद्या एक करायचं. काय?
माझ्या, वशिष्ठाच्या आणि रामाच्या, आम्हा तिघांच्याच पाया पडायचं. विश्वामित्राच्या पायाच पडायचं नाही. ताट छाती करायची, शेपटाचा गोंडा त्यांच्यावरून ओळायचा, निघून जायचं. एवढं करायचं आहे की नाही? न करण्यात जमा. विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही. काम कमी आहे की नाही? मग काय म्हणे, करतो, ठीक आहे, तुमची आज्ञा. दुसऱ्या दिवशी सभा भरली, सर्व प्राप्त झाले. हनुमंतरायाले नारदाच्या, वशिष्ठाच्या, रामप्रभूंच्या पाया पडले. विश्वामित्राला वाटलं आता दररोजच्या प्रमाणे आपल्या पाया पडेल. विश्वामित्राने पाय पुढे याने छाती पुढे केली. शेपटाचा गोंडा ओढला, फेडून जे उड्डाण केलं गेले बाजूला. आता ते विश्वामित्र, विश्वाचे अमित्र, ते विश्वामित्र तळपाच्या मस्तकाली प्रचंड अपमान, घोर अपमान, भर सभेत माझा अपमान एक कश्चित माकडाने करावा. चिडले, माकड म्हणू लागले हनुमंतरायाला, आणि माझा अपमान, प्रचंड अपमान. गर्जना सुरू झाली, पण पुन्हा थोड्या वेळाने त्यांनीच विचार केला, या रागाच्या भरात जर मी काही करून गेलो आणि नंतर मला जर कारणे दाखवा नोटीस आलं तर काय कारण निघल? पाया पडला नाही म्हणून विश्वामित्र एवढे राग, पाया पडला नाही म्हणून उगीच आपलीच त्याच्यात नालस्ती होईल, आपल्यालाच नाव ठेवतील लोक. जाऊ द्या, घ्या गिळून घेतलं, गप बसले. नारदाने पाहिलं इंजेक्शन पॉवरफुल बसलं नाही, अधुरं काम केलं. आता आपल्याला डोस द्यावा लागेल त्याच्यात जरा. नारद उठले, विश्वामित्राकडे गेले. विश्वामित्रा म्हणे, काय म्हणता नारदा? मला असं वाटत होतं तुमच्यात काय ताकद असेल, पण काहीच ताकद दिसत नाही. कसं काय? या भर सभेत तुमचा अपमान एक कश्चित माकडाने करावा? आणि हो बरं, मला तर खूप चिडाली. मग केलं तर काय? गप्प बसले तुम्ही. मग म्हणे, काय करू म्हणजे? राम तुमचा शिष्य आहे, तुम्ही जे म्हणाल ते होऊ शकतं, काय होऊ शकणार नाही. मग काय, आधीच विश्वामित्र, त्यात नारदाचा डोस. लगेच विश्वामित्र उठले, रामा दिसतंय का काय चाललंय या सभेत? रामप्रभूंच्या लक्षात आलंच होतं, गुरुदेव झाला हनुमंताकडून अपराध, चूक झाली, त्याची क्षमा करा. क्षमेला माझ्याजवळ जागा नाही. नचमाम भजते क्षमा, अपराध्याला दंडच पाहिजे. म्हणे मग काय देऊ दंड? आता ते रागातच भरून गेले, नारदाचा पारा चढवलेला. उद्या सूर्यास्ताच्या आत हनुमंताचा वध झाला पाहिजे. विश्वामित्राने आज्ञा दिली, उद्या सूर्यास्ताच्या आत हनुमंताचा वध झाला पाहिजे. गुरूंची आज्ञा. लगेच रामप्रभूंनी प्रतिज्ञा केली, गुरुदेव उद्या सूर्यास्तापर्यंत मी हनुमंताचा वध करतो. प्रतिज्ञा केली रामप्रभूंनी. हनुमंताने ऐकली आणि डोकं धरलं. ह्या शेंडीवाल्याचं ऐकलं, नारदाचं, आणि आपण पाया पडलो नाही विश्वामित्राच्या. ते चिडले आणि त्यांनी आता रामाला आज्ञा दिली, उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे. उगीच कोणाचं ऐकणं काय बरं नाही. याचं ऐकलं आपण, चेहरा उतरला. सेवा अंतरणार, उद्याचा दिवस अंतिम आपला. खिन्न झाले हनुमंतराय. नारदाने पाहिलं, प्रतिज्ञेचा परिणाम झाला नारदावर. आपल्याला आता तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. नारद हनुमंताकडे गेले. हनुमंता, तिकडून गेले इकडे, इकडून गेले तिकडे. का रे हनुमंता, तोंड का फिरवतो? का पाहत नाहीस? का बोलत नाही? का? तुमच्या तोंडातून निघालेले शब्द मी ऐकले, त्याचं हे फल. ते अख्खं तोंड तुमचं पाहिल्यावर काय होईल? तर तुमचं तोंड पाहण्याची इच्छा माझी राहिलेली नाही. निघालेल्या शब्दाचं मी पालन केलं तर मला मृत्यूदंड उद्या प्राप्त होतो. नको ते तुमचं तोंड पाहणे नको. नारद म्हणतात, अरे इतका काय परिणाम झाला? म्हणजे तुम्ही सामान्य समजता काय? उद्या सूर्यास्तापर्यंत माझा मृत्यू होणार आहे. आणि बरं, ती प्रत्यक्ष सामान्याची नाही, प्रत्यक्ष रामप्रभूंची आहे. रामोद्वीर नाभिभाषते,
श्री रघुकुल रीत येही चली आई, प्राण जाय और बचन न जाय. ते पूर्ण करणार. नारद म्हणतायत हनुमंता घाबरू नको. काय मी सांगतो ते कर. अरे रामाय तुला मारू शकणार नाही. काय म्हणता नारदा? हो मी सांगतो ते कर, रामाय तुला मारू शकणार नाही. असा उपाय? हो माझ्याकडे उपायाचा स्पेशलिस्ट आहे मी. कशावरही उपाय आपल्यावर आहे आपल्याकडे. म्हणे मग रामही मारू शकणार नाही असं काय उपयोग? मी सांगतो तसं कर. उद्या पहाटे उठ, शरयू नदीवर जा, स्नान कर आणि शरयूच्या वाळवंटात उभा राहा, हातात माळा घे आणि श्रीराम जय राम जय जय राम, 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 अशा प्रकारे नाम घोष कर. अरे रामही तुला मारू शकणार नाही. हनुमंत म्हणला आले करून तर बघू. जमलं तर जमलं, नाही तर जायचंच आहे. जमलं तर जमून जाईल. पहाटे उठले, गंगेवर गेले, शरयू नदीवर स्नान केलं, वाळवंटात उभे राहिले आणि सुरू केलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामघोष सुरू केला. सूर्योदय झाला. रामप्रभूंनी धनुष्य घेतलं, हातात बाण घेतला, भाता घेतला बाणाचा भरलेला. निघाले. कुठे तो हनुमान? इकडे तिकडे पाहताय, दिसत नाही. क्रोधाविष्ट रामप्रभू. एकाला लक्षात आलं जर याला हनुमंत नाही प्राप्त झाला तर हा क्रोध सर्व विश्वाला नष्ट करून टाकेल. म्हणून एकाने सांगितलं तो शरयूच्या वाळवंटात आहे. रामप्रभू गेले तिकडं. हनुमंताचं चाललंय श्रीराम जय राम जय जय राम. रामप्रभूने धनुष्य काढ, भात्यातून बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंच्या खेचली. हनुमंता मला क्षमा कर, केवळ गुरूंची आज्ञा म्हणून मी तुला मारतो आहे, मला क्षमा कर. म्हणून बाण सोडला. पण तिकडून हनुमंतराचे बाण सुटत होते. श्रीराम जय राम जय जय राम. ती जी गर्जना हनुमंतरायाची, ते राम मांजे सुटत होते, त्या राम नामाच्या बाणाच्या ध्वनी लहरी जिथपर्यंत येत होत्या तिथपर्यंतच फक्त बाण जायचा रामाचा. त्या ध्वनी लहरीचंही छेदन बाण करून पुढे जाऊ शकत नव्हते. त्या राम नामाच्या ध्वनीचं छेदन करू शकत नव्हते. जिथपर्यंत त्या ध्वनी लहरी पसरायच्या तिथपर्यंतच बाण जायचे. एका बागी मागे अनेक बाण, अनेक शस्त्र काढली, अमोघ अस्त्र काढली, शस्त्रावर अभिमंत्रित केली, ती सोडली, ती जाईनाच. शब्द ध्वनी लहरी राम नामाच्या जिथपर्यंत येत होत्या तिथपर्यंतच. त्याचं छेदन तर करू शकले ना हनुमंताला, तर स्पर्शही नाही. ध्वनी लहरीच्या पुढे जाऊ शकेना. 12 वाजले, 2 वाजले, अमोघ अस्त्र काढली, शस्त्रावर अभिमंत्रित केली, सोडली. सर्व रामप्रभूंचे धनुर्विद्येतले सर्व प्रयोग संपले. कुठल्यालाच यश येईना. त्या ध्वनी लहरीचं छेदन करू शकेना ते सर्व शस्त्र अस्त्र. 4 वाजले, श्वास टाकला. आज आपल्या प्रतिज्ञेला कलंक लागत आहे. रघुवंशाला कलंक लावणारा मी आज. धिक्कार असो माझ्या जीवनाला. गुरूंची आज्ञा पालन होत नाही, हनुमंत मरत नाही. खिन्न झाले रामप्रभू. काय करायचं? नारदांच्या लक्षात आलं आता रामप्रभू खिन्न झालेत, आता आपल्या तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. नारद निघाले ते विश्वामित्राकडे गेले. आणि विश्वामित्रा म्हणे काय म्हणता नारदा? नारद म्हणता मला असं वाटत होतं तुम्हाला काही अक्कल असेल, पण अकलीचा पत्ता दिसत नाही. नाही कसं काय? म्हणा नाही तुमच्या अकलीचं प्रदर्शन. तुम्ही रामाला आज्ञा दिली, रामाने प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध करतो. हनुमंत मरत नाही आणि रामप्रभूंची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. रामप्रभूंच्या जीवनाला कलंक लावणारे तुम्ही आहात. आहे का काय अक्कल? रामप्रभूंची प्रतिज्ञा करायला लावली तुम्ही, हनुमंत मरत नाही. हताश झालेत बघा. सर्व शस्त्र प्रयोग झाले, अस्त्र प्रयोग झाले. नारदा माझ्यामुळे? हो मग कोणामुळे? तुम्ही तर सांगितलं रामाला की उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे. नारदा
प्रभू खिन्न झालेत हो, कलंक लागतोय हो. मग प्रभूंच्या जीवनाला कलंक लागणार नाही असा काही उपाय आहे का? नारद म्हणतात आहे माझ्याकडे, उपायाचा स्पेशलिस्टच मी आहे, कोणत्यालाही उपाय माझ्याकडे आहे. म्हणे काय उपाय? रामप्रभूंच्या जीवनाला कलंक लागणार नाही असं हो. म्हणे काय? तुम्ही एक आज्ञा द्या आता की रामायुद्ध बंद कर. पुष्कळ झाला हनुमंताला शिक्षा, बंद कर. अजून सूर्यास्त व्हायला 2 तास वेळ आहे. म्हणून तुम्ही दुसरी आज्ञा मान्य करत आहात. आता पहिली आज्ञा तुम्ही मान्य केली, त्याप्रमाणे मारण्याचे प्रयत्न करत होते. विश्वामित्राने दुसरी आज्ञा दिली. दुसरी आज्ञा पहिल्या आज्ञेचा बाध करते. दुसरी आज्ञा पाळायची असते, पहिली आज्ञा सोडून द्यायची असते. तुम्ही द्या आज्ञा, रामयुद्ध बंद करतील, प्रतिज्ञेला कलंक लागणार नाही, रामाला कलंक लागणार नाही, हनुमंत वाचेल. मग काय लगेच विश्वामित्र उठले, रामा बाद झालं शासन, पुष्कळ झालं, युद्ध बंद कर. बंद कर म्हटल्याबरोबर लगेच रामप्रभूंना आनंद झाला. गुरूंची आज्ञा युद्ध बंद कर. आता हनुमंत वाचला ना, आपल्या प्रतिज्ञेला कलंक लागत नाही. धावत सुटले, हनुमंता. हनुमंतराय तिकडून आले. दोघांनी एकमेकाच्या गळ्याला मिठी मारली. किती आनंद झाला दोघांना, नाही सर्व प्रजेला आनंद झाला. एकनिष्ठ सेवक हनुमानन त्याला मारलं जात होतं, आज तो वाचला. सर्वांना खूप आनंद झाला. सर्व त्या आनंदाच्या गजरा जय घोष करत चालले. हनुमंत पण श्रीराम नाम घोष सोडला नाही. श्रीराम जय राम जय जय राम करत आले. अयोध्येत आले. सगळे विसर्जन झालं, सगळे जिकडे तिकडे गेले. सर्व शांत झाल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. हे झालं कसं, हे घडलं कसं, रामाने प्रतिज्ञा केली कशी हनुमंताला मारण्याची, हे कसं झालं? चौकशी समिती नेमली गेली. चौकशी समितीचं काम सुरू झालं. शोध घेता घेता समितीला एक मूळ सापडलं, नारद. सगळ्यांचा धडक मोर्चा नारदाकडे. राम नारदा, हा तुम्ही चौकशी समितीचे लोक आहात, बोला काय तुमचं म्हणणं? असा कुठं खेळ करायचा असतो काय? म्हणे काय? रामाला प्रतिज्ञा करायला लावली विश्वामित्राला सांगून हनुमंत मारण्याची. काय असा कुठं खेळ करायचा असतो? म्हणे काय म्हणता? म्हणे आम्ही चौकशी समितीचे नेहमी याचं चौकशी करत आहोत. सर्व चौकशी आम्ही केलेली आहे, तुम्ही मूळ सापडलेले आहात. म्हणे कसं काय? तुम्ही हनुमंताला सांगितलं की विश्वामित्राच्या पाया पडू नको, तिथून पुढे हे प्रकरण पेटले. म्हणून विश्वामित्राला चीड आले. विश्वामित्राने सांगितलं तुम्ही सूत्रधार आहात याचे. नारद म्हणतायत अजूनही चौकशी समितीचं काम अपुरं आहे, अजून त्याच्याही मागे जा. त्याच्या मागे म्हणजे मी तरी हनुमंताला का सांगितलं पाया पडू नको, याचे मूळ शोधानं, ते शोधानं माग जाणार की चौकशी करत तुम्ही. मी का सांगितलं हनुमंताला पाया पडू नको विश्वामित्राच्या, म्हणजे का सांगितलं कोण शोध, मग ते तर शोधा ना. म्हणजे काय? मी सभेमध्ये प्रश्न मांडला होता, राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ? सगळे गोंधळात तुम्ही म्हणाले एकदा नाम एकदा राम. शेवटी वशिष्ठजी तुम्हीच म्हटले की नाही नारदा, तुम्ही हा गोंधळ माजवला, याचं उत्तर तुम्हीच द्या. आता मी उत्तर दिलं रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ. तुम्ही सगळे म्हणाले पटवून द्या. तुम्ही सगळे म्हटले नाही पटवून द्या, रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ कसं पटवून द्या. तर मला पटवून देण्याकरता हे सगळं करावं लागलं. हनुमंत राम नामाचं चिंतन करत होता, राम नामाचा घोष करत होता. पण हनुमंताच्या राम नामाच्या बाणापुढं रामाच्या बाणाचं काही चाललं नाही. म्हणून रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. आहे की नाही? नारदात रामाचं काही चाललं का नाही? रामाच्या नामाचा विजय झाला, रामाचा पराजय झाला. म्हणून रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. प्रभावी शस्त्र नाम, रामप्रभूंच्या सर्व शस्त्राला पराजित करून टाकलं असं नामशस्त्र सर्वोच्च निर्वाणीचं असं आहे. रामप्रभूने आपल्या जीवनात अयोध्या नगरीला तारून नेलं.
पण रामाच्या नामाने त्रैलोक्याला तारून नेलेला आहे. म्हणून रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ. हे प्रभावी शस्त्र आहे. तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. म्हणून तुकोबाराय कंठरावाने आपल्या सर्वांना सांगतायत, मी हे साधन का सांगतो तुम्हाला. गायनाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम. हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे, सर्वोच्च साधन आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण करा. म्हणून नामचिंतनाकडे, हरिपाठाकडे, भजनाकडे संतांनी लावलं. अखंड हरिनाम सप्ताह करा. नामाचं महत्त्व जनतेच्या लक्षात आणून द्या. या प्रकारे संतांनी महत्त्वाची कामगिरी केली. आपण ग्रामस्थांनी ती स्वीकारली आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. तो 4 तप चालून आता हे 50वे वर्ष तुम्ही संपन्न करत आहात. आता इथेच थांबायचं नाही. आता आपल्याला अमृत महोत्सवापर्यंत जायचं आहे. 75 वर्ष तिथेही थांबायचं नाही. पुढे शताब्दी महोत्सवापर्यंत आपल्याला जायचं आहे. अखंड आपल्याला आपण आहोत तोपर्यंत नाम आपल्याला सोडायचं नाही. नामचिंतन आपण सातत्याने करायचं. म्हणून मोठ्या उत्साहाने तुम्ही मंदिरांचा, दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार करून असं. तर याप्रमाणे या साधनाला तुम्ही संतांच्या, तुकोबारांच्या साधनाला हाक दिली आणि याप्रमाणे कार्यक्रम चालत ठेवले. आले आतापर्यंत. जुन्या लोकांनी इथपर्यंत राहिला. आता पुढच्या तरुणांना ही जबाबदारी. आता कुठपर्यंत पळायचं. तुम्ही तरुणांनी जरा यात भाग घेतला पाहिजे आणि पुढे पुढे हिरिरीने हे केलं पाहिजे. गप बसून बाजूला राहायचं नाही. याच साधनेत उतरायचं. मोठ्यांनी जी आज्ञा देतील ती पुढच्या पिढीने ती पाळायची आहे, चालायचं आहे. मला एक सांगायचं, या सुवर्ण महोत्सवाची आठवण ठेवण्याकरता मी एक आपल्याला बोलतो जरा. याची आठवण ठेवण्याकरता काय करायला पाहिजे आपण. आपल्या या गावात दारू पिणारं कोणी नसेलच बहुतेक. जर कुणी असेलच तर त्यांनी या सुवर्ण महोत्सवाची आठवण ठेवण्याकरता म्हणून आजपासून निर्णय घ्या की आजपासून मी दारू पिणार नाही. आजपासून मी मांसाहार करणार नाही. आजपासून मी आईवडिलांचा अनादर करणार नाही. आईवडिलांची आज्ञा पाळली. दीनदुःखितांची अवहेलना करणार नाही. समाजाची अवहेलना करणार नाही. सर्वांशी बंधुभावाने वागेल. समाजसेवा, देशसेवा, ईश्वरसेवा, मातापित्यांची सेवा, नामचिंतन ही साधना करत राहील. याप्रमाणे दुर्व्यसनं सोडून सद्विचार, सदाचार आपल्या जीवनात राबवण्याचा एक निर्णय आजपासून घ्यावा अशी माझी आपल्याला ग्रामस्थांना विनंती आहे. आपलं आदर्श गाव बनलं पाहिजे. आदर्श पोर झालं पाहिजे. म्हणून या दृष्टीने यातलं सार आपण घ्यायचं. दुर्व्यसनं सोडा, दुर्वर्तन सोडा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा करत सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार. रामेश्वर भट्टाने दगड बांधून बुडवले होते की नाही अभंग इंद्रायणीच्या डोहात. पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्याला. आणि एक सांगू, तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं. मला असं वाटतं मग आपणही बुडालोच असतो. ते अभंग तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावण्यात आलेलं आहे. कोणी म्हणाल दगडावर कोरण्याचा प्रयास का, तर ते दगडाला घेऊन वर आले ना. जळी दगडा सहित वया, दगडाला घेऊन वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. मग अभंग जर दगडाला सोडायला तयार नाहीत, आपण तर या अभंगाची दगडाची ताटातूट का करा.
दगडासहित मिळाले म्हणून दगडावरच करून त्याचं चिरस्मारक तिथे उभं राहिलेलं आहे देहूला. आपण आलाच असाल, पाहिलेलंच असेल, आणि कोणी अजून जर पाहिलेलं नसेल तर त्यांना भाग्यवान समजावं. तर या पहा, आपल्या महाराष्ट्रात ते आगळं वेगळं स्थान आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं स्थान तिथे निर्माण झालेलं आहे. जवळजवळ 45 कोटीची कामं आपण तिथे केलेली आहेत. पहिली 4 एकर जागा विकत घेतली, ट्रस्ट स्थापन केला 92ला. जागा 4 एकर जागा ती प्रासंगिक विकत घेतली. 95ला भूमिपूजन केलं. 96च्या मार्चला पायाभरणी समारंभ करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. 12 वर्ष ते काम चाललं होतं. 9 वर्षापर्यंत बांधकाम गेलं आणि 3 वर्ष अभंग कोरायला गेले. 2008ला तुकोबरायांची 400वी जयंती होती. ते औचित्य साधून त्यावेळेला उद्घाटन केलेलं आहे. आणि तिथून पुढे राहिलेली कामं भक्तनिवास, सत्संग भवन, अन्नपूर्णा सदन, गोशाळा, गुरुकुल पद्धतीने विद्यालय, अशी समाजोपयोगी खूप कार्य तिथे घडवलेलं आहे. 45 कोटीपर्यंतची कामं झालेली आहेत. अनेकांनी लाखोनी कोटीने दिलेले आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या त्यागातून ते उभं राहिलेलं आहे. मी निमित्त मात्र आहे. तुमच्या त्यागातून ते सर्व उभं राहिलेलं आहे. आता राहिलेले 10-15 कोटीची कामं आहे, त्याची काही अडचण नाही. का नाही? अजून राहिलेले लोक बरेच आहेत म्हणून नाहीत. तर राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. एकच वाक्य सांगतो, ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काही मिळालंय असं वाटत असेल, तुकोबारांच्या अभंगाचे आपल्यावर काही उपकार आहेत अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी कृतज्ञता म्हणून या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हावं. त्याचा अनंत पटीने आपल्याला दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. अजून पुष्कळ लक्षाधीश नाही असं नाही, पण त्यांच्या लक्षात अजून काय येत नाही हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. तर हे राहिले नाही. जनतेने लक्ष द्या म्हणजे लक्ष द्या. 1 रुपया जरी दिला तरी लक्ष दिला असं मानणारा मी आहे. एकाने 1 लक्ष देण्यापेक्षा 1 लक्ष लोकांनी 1-1 रुपया दिला तरी तो लक्ष होतो. म्हणजे सर्वांना ते आपलं मंदिर वाटावं. या दृष्टीने तुकोबरांचे विचार आचार आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करावा. गाथा मंदिरावर काय काय योजना राबवल्या जात आहेत. अन्नदान, आरोग्यदान, ज्ञानदान, हे सर्वांना कळण्यासाठी आम्ही एक तुकोबराय दिनदर्शिका प्रकाशित केली. गाथा मंदिरचं चित्र आणि त्याच्या गाथाच्या चित्राच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती. हे का निर्माण झालं, कसं निर्माण झालं, आतापर्यंत काय केलं, आता काय करतात, पुढे काय करायचं आहे, कशा करता, हे सर्व त्याच्यात माहिती आपण दिलेली आहे. समोर गाडीमध्ये आहे. 2026चं कॅलेंडर रूपाने आपण ते आर्ट पेपरवर प्रकाशित केलेलं आहे. 2026 वर्षभर ते आपल्या उपयोगाला येईल. गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल. आणि खिशात डायरी ठेवा. ती 17 महिने काम दिलं आपल्याला. आपण त्याचा उपयोग करून घ्यावा. थोडा वेळ अधिक झाला याबद्दल क्षमा असावी. तर आपण सर्वांनी ते विचार ध्यानात घेऊन सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारा, ज्ञानेश्वर माऊली झालं का, ज्या तुकोबाराने आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि याला विराम देऊ. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होतं आहे. आणि या ट्रस्टाला 80G कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल अशी या ट्रस्टाला मिळालेली ATGची सवलत आहे. तेव्हा यातून आपल्यालाही उपयोग करता येईल, आपल्याला ही सेवा करता येईल. असो, आपण सर्वजणांनी माझी विनंती, हात वर करून टाळी वाजून तुकोबारांच्या नामाचा जयघोष करून आपण सेवा समाप्त करूया. तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिहिले पुरे वेडी वातोडी उत्तरे अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला दे कारण्या पुला अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया